नमस्कार, मी अमृता आणि इनसाइड स्टोरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधार धारकांनी जानेवारीमध्ये 284 कोटीहून अधिक प्रमाणीकरण व्यवहार केले, जे देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सतत विस्ताराचे संकेत देते, असे सरकारने शुक्रवारी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सांगितले की जानेवारीमध्ये प्रमाणीकरण व्यवहारांमध्ये गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 32% अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 214.8 कोटी व्यवहार झाले होते. या वर्षी जानेवारीमध्ये 43 कोटीहून अधिक ई-केवायसी व्यवहार झाले. जानेवारीच्या अखेरीस आधार ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या 2268 कोटींपेक्षा जास्त झाली. दररोज सरासरी 9 कोटीहून अधिक प्रमाणीकरणे होत आहेत. यावरून लोकांच्या दैनंदिन जीवनात आधारचा वाढता वापर आणि उपयोगिता दिसून येते. जवळपास 550 संस्था आधार प्रमाणीकरण सेवेचा वापर करतायत. आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनाही चांगली पसंती मिळत आहे. जानेवारीमध्ये जवळजवळ 12 कोटी आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार करण्यात आले. ऑक्टोबर 2021 मध्ये पहिल्यांदाच फेस ऑथेंटिकेशन सुरू झाल्यापासून एकत्रितपणे फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या 102 कोटींपेक्षा जास्त झाली आहे, असं मंत्रालयाने म्हटले. गेल्या 12 महिन्यात एकूण फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांपैकी जवळपास 78 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. UIDAI ने स्वतः विकसित केलेले AI/ML आधारित फेस ऑथेंटिकेशन सोल्युशन वित्त तंत्रज्ञान, आरोग्य आणि दूरसंचार यासह विविध क्षेत्रांमध्ये वापरलं जाते. केंद्र आणि राज्यामधील अनेक सरकारी विभाग लक्षित लाभार्थ्यांना लाभ सुरळीतपणे पोहोचवण्यासाठी याचा वापर करतायत. आधार ई-केवायसी सेवा पारदर्शक आणि सुधारित ग्राहकांना अनुभव देऊन आणि व्यवसाय सुलभतेत मदत करून बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे, असंही मंत्रालयाने म्हटले. गेल्या महिन्यात केंद्राने सार्वजनिक हितासाठी विविध सेवा प्रदान करण्यासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांना आधार प्रमाणीकरणाचा विस्तार केला, ज्यामुळे नवोपक्रम, ज्ञान आणि सार्वजनिक सेवांमध्ये वाढ झाली. या दुरुस्तीमुळे लोकांना सरकार व्यतिरिक्त इतर संस्थांकडून पुरवल्या जाणाऱ्या ई-कॉमर्स, प्रवास, पर्यटन, आदरातिथ्य, आरोग्य क्षेत्र इत्यादी सेवांचा अखंडपणे लाभ घेता येईल. मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.